मित्रांनो, जान्हवी आणि वर्षाताईमध्ये नॉमिनेशन टास्कमध्ये तुफान राडा झालेला आहे. दोघींचा मोठा वाद झालेला आहे. नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत, व्हिडिओला लाईक नाही करत आहात. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून बिग बॉसच्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, झालंय असं की सदस्यांना बीबी हबमधून घरासाठी लागणाऱ्या गोष्टींची शॉपिंग करायची आहे. तर घरामध्ये प्रत्येकी बिग बॉसने 2 जोड्या बनवल्या आहेत आणि त्या प्रत्येक जोडीला चर्चेत नसलेल्या 4 सदस्यांची नावे घ्यायची आहेत. म्हणजेच 2 जोड्यांची नावे घ्यायची आहेत आणि जे सदस्य नॉमिनेट होणार तर त्यांनी जे शॉपिंग केलेलं आहे, आठवड्याचं सामान आहे, ते त्यांच्याकडून जप्त केलं जाणार आहे. तर मित्रांनो, ज्या बिग बॉसनी जोड्या बनवल्या आहेत त्यामध्ये वर्षाताई आणि जान्हवीची जोडी आहे आणि त्यांना चर्चेत नसलेल्या सदस्यांची नावं बिग बॉसना सांगायची आहेत. तर वर्षाताईंनी निक्की आणि घनश्यामचं नाव घेतलं, तर जान्हवीला ते पटलं नाहीये, तर तिने वर्षाताईंबरोबर वाद घालायला सुरुवात केली. वर्षाताई आणि जान्हवीची खूप भांडणं झाली, कारण त्यांचं एकमत होत नव्हतं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की जान्हवी कशा प्रकारे उद्धट बोलते, कशा प्रकारे ती शब्द वापरते. तिने कॅप्टन्सी टास्कमध्ये सुद्धा वर्षाताईंबरोबर वाद घातलेला होता. पण वर्षाताई त्यांच्या मतावर एकदम ठाम राहिलेल्या आहेत की त्यांना चर्चेत नसलेली जोडी ही निक्की आणि घनश्यामचीच वाटत आहे. तर आता पाहूया की या वादाचा अंत नक्की काय होत होते. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये कोणताही टास्क हा वादावादी, भांडणं याशिवाय अपूर्णच आहे. तर तुमचं काय मत आहे मित्रांनो या टास्क विषयी, सदस्यांविषयी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.